नमस्कार मित्रांनो. आपण आज तुम्हाला दाखवणार मी माऊलीचं मंदिर. मी माऊलीच्या मंदिराकडे चाललो. वातावरण लय जबरदस्त आहे. सध्याला 6 वाजले आणि आज आपलं काम पण थोडं उन्हामुळं त्याच्यामुळं थोडं डोकं वगैरे दुखत होतं, जाम होतं, म्हणून मी आज दुपारूनच 1 वाजता घरी आलो होतो. आज कामावरती नाही गेलो. मी ज्या एरियामध्ये सध्याला आजूबाजूला सगळ्या संस्था आहे आणि मस्त कीर्तन वगैरे हरिपाठ वगैरे सगळं सकाळी संध्याकाळ चालू असतं इथं. एक मिनटं मित्रांनो, असं म्हणतात की ही जागा ती आहे जिथं ज्ञानेश्वर माऊलींना भिंत चालवली होती. तुम्हाला पाठीमागे दिसत असेल बोर्ड वगैरे. इथं भिंत चालवली होती ज्ञानेश्वर माऊलीनं चालवली होती. तर आपण पुढे जाऊया मंदिराकडं. गल्लीतून चाललो आपण मस्त. इकडं पुढं आहे मंदिर माऊलीचं. आता गाडी पार्क केली मी इकडं कोपऱ्यामध्ये एक आहे, जेणेकरून पार्किंगला जागा नाही समोर, तर इकडे गल्ली पोळ्यात घालून जावं लागेल गाडी. बघा किती सुंदर नजारा आहे मित्रांनो. मस्त दुकानं वगैरे आणि इकडे माऊलीचं मंदिर. आपण चप्पल स्टँडवर चप्पल ठेवूया आणि मग पुढं जाऊया. इकडे चप्पल स्टँड आहे. तुम्ही जर आले कधी तर 1-2 हनुमान दरवाजा म्हणते याला, पूर्व दिशेचा. या साईडला तुम्ही चप्पल स्टँडवर चप्पल ठेवू शकता. इकडं वाऱ्याला येतात वारकरी मंडळी इकडं वाऱ्याला येतात असतात. बाळे इथं लोक मस्त शांत येतात, बसतात. आता आणि इथं आल्यावर काय होतं, कधी जेव्हा मला असं वाटलं की यार मन बेचैन व्हायला लागलं, तेव्हा माऊलीच्या मंदिरात मी येत असतो, माऊलीचं दर्शन घेत असतो. मित्रांनो, आवाजामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, काय अडचण नाही, थोडे वीकनेस आलेलं आहे. तर बघूया. किती सुंदर सिद्धेश्वर 84 सिद्धांचा कौतुक सोहळा काय सांगू. असं मस्त ओवी लिहिलेली इथं. ते पूर्ण लोकांना माहिती आहे. सिद्धेश्वर मंदिर आहे इथं. मित्रांनो, इथं मंदिरामध्ये आल्यावर तुम्ही पण घ्या. पण निघूया इथं बाहेर. आपण आलो मंदिराच्या बाहेर माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जाऊ. पण तिकडे भरपूर गर्दी आहे, फुल क्राऊड आहे. तरी पण जाऊया आपण. हा, इथनं जायचं. हो मित्रांनो, असं चालू आहे इथं. भरपूर भाविक आहे इथं मस्त आलेले. आणि इथं म्हणतात इथं कळश इथून दिसतो तो. आपण पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला माऊलीचा कळश. तुम्हाला ते पिंपळ जे आहे, माऊलींच्या आईनी पिंपळाला जी 1 लाख 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, ते पिंपळ दाखवतो. आजान वृक्षाचं झाड आहे म्हणते तिथं. आजान वृक्ष क्राऊड आहे फुल इथं. घेऊ शकता याच्यामध्ये माऊली दिसतं सगळं व्यवस्थित. हे आजान वृक्ष म्हणतात. माऊलींच्या आईनी त्याला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या या पिंपळाच्या झाडाला. त्याला लोक 5-5 प्रदक्षिणा घालतातच. प्रत्येकाची आपापली भावना आहे त्या हिशोबाने. जास्त सोबत
या कार्यक्रमात सर्वच मंडळी आहेत आणि या कार्यक्रमाकरता विशेषतः मृदंग वादक आमचे कृष्णा महाराज कार्यक्रम ननवरे आहे, आमचे आदरणीय मृदंगाचार्य हेमते परायण सद्गुरू देव महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वच माझी गुरुवंत मंडळी आहे या ठिकाणी उभी असलेली एकदा सावंतांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे बोलतो. विठ्ठल कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो, जबरदस्त. पाठ वाचतो तिथं. आजच्या प्रस्तुत सामग्रीद्वारे जगद्गुरु तुकाराम अशी बी भावना आहे की आजार लक्ष घातली ज्ञानेश्वर वाचली हे मिळतं. पण थोडं बसूया इथं आता. सर्वच मंडळी करत नाही, तुम्हाला का करत नाही? प्रतिज्ञा सर्वच मंडळी का करत नाही याचं कारण असं आहे. प्रतिज्ञा सर्वच मंडळी का करत नाही हा बसलेला जो समाज आहे हा समाज एका विचाराचा नाही. प्रतिज्ञा सर्वच मंडळी का करत नाही याचं उत्तर असं आहे की बसलेला समाज एका विचाराचा नाही, एका मताचा नाही, एका मताचा नाही, नवे हा बसलेला समाज एका प्रकाराचा नाही. तुमची स्टोरी आमची विशाल महाराज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला सांगतील. विशाल महाराजला मी स्पेशली बोलवत तुम्हाला त्याबद्दल एक्सप्लेन करायला. आता आपल्याला जायचं बाबासोबत चर्चा करू नाही का, चर्चा वगैरे करूया इथं आता मस्त मंदिरापाशी बसून थोडी शांती वाटते मित्रांनो. मला असं वाटतं मित्रांनो की माझी शेवटची पिढी असली की आस्था श्रद्धा ठेवून एका श्रद्धेनं काम करणं घेणं मावलेलं एवढं मानणं ही आमची शेवटची पिढी असणारी, एवढी श्रद्धा ठेवून. त्यानंतर ते लोक कसे असते का नो किंवा लाईट गेली आहे मित्रांनो अचानक आली आहे, लाईट आली आहे मित्रांनो बघा. आणि मी आज एक्सप्लोर करण्याच्या नादामध्ये म्हणजे काही शांती मनाला समाधान शांती भेटली. इथं आलो होतं, शांत वाटलं, मन फ्रेश झालं माझं. आणि तसंच आपण येत राहू. नवीन पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला बी त्या विषयावरती बोलता येईल, व्हिडिओ करता येईल. तर तुम्हाला थँक्यू, धन्यवाद. तेव्हा मित्र कसे बोलू राहिले, बघू राहिले काय करा. कशी गर्दी असते बघितलीच मित्रांनो तुम्ही. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि पुढचा कुठल्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवणार आहे हे बी सांगा. तर थँक्यू मित्रांनो. रामकृष्ण हरी. याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळतं आहे मला. नवीन नवीन ठिकाणी जातो आहे मी आवडीनं, बघतो आहे. जो माझा बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज केला आहे. आतापर्यंत सहज जात होतो, सहज बघत होतो, पण आता एकदम बारकाईनं बघणं, त्याला एक्सप्लोअर करणं हे फक्त तुमच्यामुळे झालं मित्रांनो. आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. रामकृष्ण हरी.